आम्हाला लक्ष द्यावं लागतं, तुम्ही तेही देऊ देत. बिहार आपला संजय राऊतला बिहार दिसेल का काय दिसेल हे त्यांनी त्याच्या नजरेने तो पाहतोय, परंतु ज्या ठिकाणी सर्वसामान्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी सरकार जात आहे हे महत्वाचं आहे. काल बीडला गेलो, त्या ठिकाणी मी त्या SP ला भेटलो, त्यांनाही सांगितलंय कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असेल, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित कोणी व्यक्ती असेल त्याची गय करता कामा नये. या ठिकाणी ते DCP होते, अनेक चांगले अधिकारी बीडला भेटलेले आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की मी माझं कुटुंब संभाजीनगरला ठेवलंय, मला जितक्या दिवस काम करता येईल ते प्रामाणिकतेने करेल आणि जोही गुन्हेगार असेल मी त्याला पकडेल हे आश्वासन मला तिथलच्या SP ने सुद्धा दिलंय आणि त्या पद्धतीने ते कामाला लागलेत. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, हे सरकारची भूमिका आहे. राहुल गांधी असं म्हणाले आहे की नाही का सभागृहामध्ये फडणवीसांनी खोटं बोललंय, पोलिसांना मेसेज देण्यासाठी त्याला पोलीस कस्टडीमध्ये मारलेला आहे. राहुल गांधीला काय माहिती असतं? राहुल गांधी येऊन आपलं पोपटपंची करत असतो आणि जात असतो, म्हणून त्याच्या वक्तव्याला आम्ही सिरियस घेत नाही. सुरेश दास असं म्हणाले की बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेला देऊ नये, मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवा. आमदारांनी अनेक ठिकाणी अशी जी काही मागण्या केलेल्या आहेत त्याचा विचार गांभीर्याने मुख्यमंत्री करतील. तो त्यांचा अधिकार आहे, कुणाला पालकमंत्री करायचं कुणाला नाही करायचं. मला वाटतं 1-2 दिवसात त्याचा निर्णय सुद्धा होईल. महायुतीमध्ये फॉर्म्युला ठरलाय, ज्या जिल्ह्यामध्ये जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असं ठरलंय, अशा बातम्या समोर आल्या. काय नेमकी माहिती तुमच्याकडे? काय ठरलंय याच्या सर्व चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत असतात, म्हणून आम्ही त्या ठरल्याच्या भानगडीत न पडता ते देतील तो आदेश आम्ही मान्य करणार. स्मारकाचं काम रखडलेलं आहे आणि रायगडावर स्मारक तयार करावयाची मागणी. शिवस्मारकाचं काम रखडलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या पूर्वी जे सरकार होतं ते घरात बसलेलं होतं, त्यामुळे ते काम झालं नाही. आता सरकार ऍक्टिव्ह मोडवर आलेलं आहे. सरकार ते काम पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आता जेही होईल ते पॉझिटिव्ह होईल आणि चांगलं होईल एवढं मात्र निश्चित. संभाजीनगरचा पालकमंत्री तुम्ही दावा केला, ठाण्याचा पालकमंत्री सुद्धा कोण होणार हे सांगून द्या. कारण असं भाजप नाहीये. ठाण्याला सुद्धा टार्गेट करते. एक जनरली असं असतं की ज्या ठिकाणी आमदार जास्त असतात तिथलचा पालकमंत्री असतो, हे जनरल ठरलं. जास्तच भाजप. तर ठाण्याचा जे काय आहे ना तेही आता त्या पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल. राष्ट्रवादी रायगडमध्ये राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत हे अनेक ठिकाणचे जे काही डिस्प्यूटचं असतं मॅटर असतं त्या ठिकाणी योग्य निर्णय हे मुख्यमंत्री घेत असतात. नाही काय साहेब, दालन वाटप झाले काल आणि दालन वाटपावरही आता नाराजीची चर्चा आहे. म्हणजे पहिले मंत्रीपद मिळालं नाही, मग पालकमंत्रीपद मिळालं नाही, आता दालन वाटपावरनं नाराजी. काय सत्य आहे? मी नागपूर अधिवेशनानंतर संभाजीनगरला आलोय. संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणे, आलेल्या शुभेच्छाचा स्वीकार करणे आणि काल मी गेलो होतो बीडला देशमुख सरपंचाची जी हत्या झाली त्या तपासामध्ये त्या ठिकाणी मी आणि मंत्री उदय सामंतजी आम्ही 2 जण गेलो, तिथं व्हिजिट केली होती. आणि काल मला कळालं दुपारून की काही दालनाचे वाटप झालेले आहेत, काही बंगल्याचे वाटप झालेले आहेत. कोणतंही दालन असलं, कोणताही बंगला असला, त्यामुळे मंत्री असलेल्या पदाला कुठं धक्का लागत नसतो. म्हणून तुम्ही कोणत्या दालनामुळे आम्ही नाराज असण्याचं मला तरी वाटत काही कारण नाही. आता काही अधिक मंत्र्यांना वाटतं की थोडंसं चॉईसचा भेटला असतं तर बरं आहे, परंतु सर्वांना ते देता येत नाही हे तेवढं सत्य आहे. काही अडचणी ह्या दालन वाटप करताना मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा आले असतील, म्हणून आम्ही कुणी त्यांच्यावर नाराज नाहीत. कोणत्याही दालनामध्ये गेलं म्हणून मंत्र्याचा हुद्दा चेंज होत नाही किंवा त्याचा अधिकार चेंज होत नाही. आपल्याला काम जिथे बसायला भेटलं त्या ठिकाणी करणार आहोत. मी स्वतः आणखी माझं दालन कुठंही मी पाहिलेलं नाही. कदाचित शुक्रवारी जाऊन मी ते पाहणार आहे. कुठंतरी एक फ्लॅट वगैरे दिलेला आहे त्याच्याकडेही आणखी मी पाहिलेलं नाही, परंतु जे काही सरकारने ते दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्याबद्दल वाद घालण्याचं काही कारण नाही. परभणीला ज्या मुलाची जी हत्या झाली तो फक्त दलित होता म्हणून त्याला मारला अशा पद्धतीचा आरोप काँग्रेसने राहुल गांधी काँग्रेसवाल्यांना फक्त जातीपातीचं राजकारण करायचं. ब्रिटिश गेल्याने हे अवलाद सोडले अशी अवस्था या काँग्रेसची. जातीमध्ये भांडण लावून हा दलित आहे, हा सुवर्ण आहे, हा असा आहे तसा आहे. काल जर त्या राहुल गांधीला पाहिलं असेल तर दलिताकडे जाताना म्हणून आम्हीही काहीतरी दलिताचं देणे आहोत म्हणून निळं टी-शर्ट घालून जाता तुम्ही. म्हणजे तुम्ही दाखवतात काय? निळं टी-शर्ट घातलं म्हणजे मी दलित समाजाचा पुढारी आहे म्हणून. यांना आणखीन बाबासाहेब कळालेला नाही.
म्हणून दलिताच्या जीवावर राजकारण करण्याचे दिवस आता त्यांचे संपलेले आहेत. आता जेही राजकारण कराल ते विकासाच्या याच्यावर केलं पाहिजे. आणि म्हणून काल राहुल गांधीची भेट ही नौटंकी होती हे सर्व महाराष्ट्र जाणतोय. आज आम्ही सुद्धा तिथे जाणार होतो, परंतु त्या मुलाचं 13व आज लातूरला निलंग्याला तिथं ते करतायत, म्हणून परभणीला कोणी नसल्यामुळे आज आम्ही तिथं जाऊ शकलो नाही तर उदय सामंत आणि मी आजही परभणीला जाणार होतो. त्या कुटुंबाला सुद्धा न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतो. काल बीडला गेलो, त्या ठिकाणी सुद्धा त्या सरपंचाच्या पत्नीला आम्ही भेटलो, त्याच्या मुलीला भेटलो, मुलाला भेटलो आणि त्याला आमच्या पक्षातर्फे सुद्धा आर्थिक मदत आमच्यातर्फे दिलेली, शासनाची मदत वेगळी. महाराष्ट्राची परिस्थिती